मग त्याने जसं माझ्या पुढूनचं ताट उचललं, सगळ्यात पहिली गोष्ट बरं का, जसं ताट उचललं ना, त्याने हातात घेतल्या घेतल्या ते ताट खालून कोणता धक्का दिला. जशी ती दिवाणवर बसली, दिवाण आहे ना, दिवाण जसं काय 10 माणसं हलवतात असं उचलून, जमिनीपासून कमीत कमी 3 ते 4 फुट होतं दिवाण. मग ते शेजारी बसले होते, तिला म्हणलो, निर्मला तुमने अंडा खाया था क्या? हाँ भैया हमने तो खाया नहीं, हमको जबरदस्ती खिलाया गया है. आणि ह्याच्या गुडघ्यावर, दोघांच्या गुडघ्यावर ती बाई बसली. बापरे, अरे छोड़ो, तेरे को दिखता है क्या कुछ? ती सासूचं नवरं एका हाताने धुवून भले उंच उचललंय. चालत आल्याच्या नंतर जिथं बसलोय मी प्लास्टिकची खुर्ची होती, तिथं मला म्हणतात, बोल, तू मला बोललीस ना, बघ किती ताकद तुझ्या हातात, माझ्यात किती ताकद ती बघ. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते पुण्यातलेच आहेत, पण थोडं लांबून आलेले आहेत आणि त्यांना या सगळ्या क्षेत्रामधलं बऱ्यापैकी चांगलं नॉलेज आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण सुरुवात करूयात आणि त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? किशोर दत्तात्रय शिंदे. बरं. आणि सध्या राहिलो कुठे सर तुम्ही? राहायला आता मी हडपसर फुरसुंगीलाच आहे. बरं. आणि मूळगाव? माझं फुरसुंगीच आहे, तिथं आपलं स्वतःचं घर वगैरे तिथं आहे. बरं, तिथला सांगणार आहे मी. बरं. तर काय कसे तुमच्यासोबत अनुभव घडले आणि सगळ्यात भयंकर कुठला अनुभव होता? आता सगळ्यात आपला भयंकर म्हणलं तर आपला दांडेकर पुलावरचा आहे. पुण्यातला? हां, पुण्यातलाच आहे. म्हणजे खूप भयंकर आहे तो झालेला. तर ते जे असं झालेलं आहे की तुम्हाला सांगतो, कमीत कमी एक जे आपण जे म्हणतो भूत-प्रेत किंवा दीडफुट्या जे आपण हे घेतो, हे अक्षरशः कमीत कमी 10 जणांनी बघितलेलं आहे. म्हणजे सगळ्याला मी अनुभव करून दिलेला आहे त्याचा. बरं. 1.5 फुट म्हणजे काय असतो हे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगा? हां, तुम्हाला ते पण सांगतो. पण आता कसं आपण स्टार्टिंगपासून जे काय घडलंय माझ्या संग ते तुम्हाला सांगतो. बरं. आणि दीडफुट्याचं बी जे काय असतं की आपण जे म्हणतो दीडफुट्या, आता काही लोकांना ते माहीत नाही. बरोबर. दीडफुट्या म्हणजे काय असतो? आता लोकांना एवढंच माहिती आहे की बाबा एखादी हडळ असते किंवा एखादा रानगा असतो. भूतपिशा. हां, भूतपिशाच एवढंच लोकांना माहिती आहे. पण ही दीडफुट्या हे काय असतो अजून लोकांना माहीत नाही. आणि बरेचसे काही लोक असे आहेत असं की अशा गोष्टीवरती विश्वास ठेवत नाहीत. आता ज्या ठिकाणी मी गेलतो त्यांना सध्या अशा गोष्टीवरती विश्वास नव्हता. तर ते माझा पहिला किस्सा आहे म्हणजे झालेला. तर ते पहिला तुम्हाला किस्सा सांगतो आणि नंतर 2 किस्से आहेत तुम्हाला नंतर वाटलं मी बोलतो तुम्हाला मी. तर दांडेकर पुलावरती आपला एक मित्र होता. तर एकदम आपला क्लासमेट म्हणलं तरी चालेल. त्याच्याकडे अशी थोडी अडचण होती की खूप मोठी अडचण होती. तर अडचण अशी होती की तुम्हाला सांगतो, कुठल्याही आई-वडिलांना की काय होतं की बाबा आपल्या कानावरती एक आई आणि बाबा ही शब्द ऐकण्यासाठी लोकं वाटेल ते कळतात. कितीही पैसा गेला तर चालेल, म्हणजे आपल्याला ते पाहिजेच. असे काही दिवस गेले, ते व्हायचं समजा नाही का, काय कारणाने काय होत असेल ते देव जाणं. मग त्याला एकाने सांगितलं की बाबा तुम्ही फुरसुंगीला अशा ठिकाणी जातो मी. तर त्यांना सांगितलं की तुम्ही किशोर महाराजांच्या घरी जा. मला सगळे महाराज म्हणून ओळखतात. तर एक दिवस ते आले. आता ह्या गोष्टीला मला वाटतं साधारण एक 14 ते 15 महिने झाले. मग आपल्याकडे आले ते. मग आल्याच्यानंतर मला म्हणले, आता कसं आहे की क्लासमेट असल्यामुळे तुम्हाला आल्याला म्हणला, किशोर म्हणला तुझ्याकडे काम आहे, येतो का? म्हणलं चल काय काम आहे? तर म्हणलं आपल्या सासरवाडीला जायचं आहे म्हणला, तर माझ्या संग चलतो. म्हणलं ठीक आहे, पण काय आहे ते मला सांग ना म्हणलं, नेमकं मी जायचं आहे कशासाठी? कारण ॲक्च्युली मी त्या दिवशी एक ह्याची केस घेतली होती, आपलं झेंडेवाडी घाटाच्या वर. तिथली एक महत्त्वाची केस होती. तो मला म्हणला कुठे जाऊ नका म्हणला, तुमचं काय जे काय असेल पैसे पाणी ते देतो. त्याला म्हणलं ठीक आहे म्हणलं, चल म्हणलो. मी गेलो, मला वाटतं घेऊन मी साधारण 3-3:30 वाजता मी निघालो. मग त्याच्या इथं गेल्याच्या नंतर मग घरी पोचलो. 1 तास 1.5 तासानंतर घरी पोचलो मी. पोचल्याच्या नंतर त्याचे सासू-सासरे सगळे होते. मग त्यांनी केलं होतं मटण जेवायला केलं होतं. मग मला म्हणले मग हात वगैरे धुवा, जेवायला बसा. बसलो, मी जेवायला बसलो. मग बसल्याच्या नंतर मग माझ्यापुढे त्यांनी ती ताट वाढून दिलं. मग मी त्याला 2 शिव्या घातल्या. आणि म्हणलं तुला समजतंय का म्हणलं, मी त्या वाशात खात नाही म्हणलो. तो माझ्या पुढे वाशात ठेवायला सांगितलं. नाही म्हणलं मला माहितीच नाही, मला तुम्हाला वाशात चालत नाही, मला माहितीच नाही. ठीक आहे म्हणला. मग त्याने जसं माझ्या पुढूनचं ताट उचललं, सगळ्यात पहिली गोष्ट बरं का, जसं ताट उचललं ना,
त्याने हातात घेतल्या घेतल्या ते ताट खालून कोणतं धक्का दिला, बापरे. खालून धक्का दिला किंवा ताटाला. ते किंवा कधी कधी असं असतं ना की स्टीलचं ताट जरी असलं तरी ते चिमलं असतं आणि खालनं असं धक्का बसले टन करणं उठतं, असं काय होतं का? नाही 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 नाही, ऐका, त्याने स्टार्ट जसं उचललं का खालून तसा फटका बसला तुम्हाला सांगतो. ते ताटातलं सगळं मटण वगैरे भात सगळं त्याच्या तोंडाला लागून तो पाठीमागं सरकला आणि ते ताट फॅनला म्हणजे दडकून खाली पडलं. ते पडल्याच्या नंतर मला अरे महाराज मला लय डोळ्यात आग उठायली. म्हणला ठीक आहे, म्हणलं काही टेन्शन घेऊ नको, कारण त्याच्या घात पाऊल टाकल्या टाकल्या ती मला जाणवलं का बाबा इथं काहीतरी चुकीचं आहे. आता त्याचा सासरा आमदार असल्यामुळे त्याला असल्या गोष्टी विश्वास नाही. मग ठीक आहे म्हणलं, तर शांत बस म्हणलं, काही करू नको. मग शांत बसल्याच्या नंतर मग त्याच्या सासूबाईनं काय केलं, चुकलं म्हणली माझं, मला माहीत नव्हतं. आमच्या जावई बापूने बी सांगितलं नाही म्हणले की तुम्हाला वशाट चालत नाही म्हणून. मग त्यांच्या मुलाने काय केलं, म्हणलं एक काम करा मी जाऊन येतो. मग ते गेल्याच्या नंतर पण हे भाजी रोट्या वगैरे आणल्या, जेवायला बसलो, जेवण केलं. आणि आता माझा कार्यक्रम म्हणजे कसं की संध्याकाळी चालतो, दिवसा चालत नाही. म्हणजे भूत पेस काय असलं काय दिवसा चालत नाही. मग जेवण केल्याच्या नंतर मला वाटतं एक साधारण 10-10:30 वाजले असतील. 10-10:30 वाजल्याच्या नंतर आम्ही निवांत बसलो. मग बसल्याच्या नंतर काय त्याने तंबाखू वगैरे सगळ्यांनी खाल्ली आपल्या नेहमीप्रमाणे नाही का. मग आता त्यांच्यात आता कसं मराठ्याचा घर असल्यामुळं तंबाखू कुणा हा करून पान खा, ते पानपुडा आणला खायला दिला. म्हणलं मला काही चालत नाही, म्हणलं काहीच मला काही नको या. मग खाल्ल्याच्या नंतर म्हणलं तुमचं सगळं झालं का आता? हां झालं म्हणले. तर त्यांचं जे घर होतं ते पहिला हॉल होता. हॉलमध्ये अंबाबाई आणि काळूबाईचं मंदिर होतं, म्हणजे चांदीमध्ये मूर्त्या बनलेल्या. आणि हॉलच्या पाठीमागं बेड होता आणि बेडच्या पाठीमागं किचन होतं. आणि किचनची बॅक साईड जो तो 2 एकर अख्खं पडीक होतं, 2 एकर अख्खं पडीक होतं. मग किचनला एक लोखंडी दरवाजा होता आणि त्या दरवाजाला आपली मच्छीची जाळी असते ना, ती जाळी लावली होती. ठीक आहे म्हणलं. मग मला ती जाणवलं थोडं. जाणवलं म्हणजे असं जाणवलं की तिथं 2 व्यक्ती होत्या, लेडीजच होत्या दोन्ही पण. तर मी उठलो, मी बेडमध्ये गेलो. बेडमध्ये गेल्याच्यानंतर त्यांच्या दिवाणावर बसलो. मग दिवाण म्हणजे कसा की आपलं आपलं कसं 4 बेड असतो तसं नाही आहे. म्हणजे नुसता बेड केला होता आणि त्याच्यात लोखंडी 3 कपाटं लावले होते बेडला. आणि एक छोटासा 3 फुटाचा दरवाजा जाण्या येण्यासाठी ठेवला होता ते. मी त्या बेडवर जाऊन बसलो. मग बसल्याच्या नंतर मला जाणवलं. मग मी माझा जे मित्र होता त्याला म्हणलो, "1 मिनिट इकडे येतो का?" म्हणलो. म्हणलं काय झालं? 1 मिनिट ये म्हणलो, तो इकडे ये फक्त. मला काय झालं सांगता, येतोय म्हणलं 2 मिनिट. तो आला माझ्यापाशी बसला, इथं म्हणलं इथं बस. मग ज्या लेडीजला बघायला गेलतो ना मी, मग त्या लेडीजला म्हणलं तुला काही विजा आहे का म्हणलं, काय दुखतंय का, आता काय होतंय का? मला वाटतं तिला 3रा महिना चालू होता. ओके. नाही म्हणली, काहीच होत नाही म्हणली मला. एक काम केलं, ये म्हणलं इकडे माझ्यापाशी आणि दिवाणवरती बस. तिचे सासू सासरे सगळे पुढं थांबा म्हणलो आणि तू दिवाणवर बस म्हणलो. जशी ती दिवाणवर बसली, दिवाण आहे ना, दिवाण जसं काय 10 माणसं हलवतात असं उचलून जमिनीपासून कमीत कमी 3 ते 4 फुटावर होतं दिवाण. बापरे, हवेत? हवेत, अख्खा हवेत सगळा. आणि तिच्या सासऱ्याने तो व्हिडिओ पण काढला दिवाणचा. तर अख्खा दिवाण नाही का हलतो, मुलगी वर बसली काय, तर मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. बघितलं, म्हणलं ठीक आहे, म्हणलं काय घाबरू नको, म्हणलं तसंच बस. मग बसल्याच्या नंतर माझ्याकडे एक वस्तू होती, ते हमेशा संघ असते, म्हणजे आत्या पण संघ आहे ती. मग ती वस्तू काढली आणि त्या पोरीच्या हातात दिली. तो दिवाण दम दिसण्या जमिनीवर आपटला. मग आपटल्याच्या नंतर जशी वस्तू दिली, तर ते मला जे किचन म्हणलो का, किचनच्या पाठीमागं 2 एकर जागा आहे. मग किचनपासून एक साधारण 3 फुटावरती शेवग्याचं झाड होतं. आता नॅचरल शेवग्याच्या झाडामध्ये तुम्हाला सांगतो, एवढं जे झाड असेल तर झाडाला ताकद असते का? त्याला ताकद काहीच नाही. बरोबर. एखादं सहज जरी ओढलं तर ते झाड पुन्हा मोडू शकतो. तर मग ती मला म्हणायला लागली, असं होऊ शकतं का? मग नाही का, तुम्ही काय तर जादूगर आहे, तुम्हीच काय तर जादू करून केला असेल. अहो म्हणलं, कुठलाही जादूगर जर आणला, हे जादूगर म्हणलं नजरबंदीचा खेळ असतो. पण समोर म्हणलं एवढं दिवाण तर म्हणलं 3-4 फुटावरती होऊ शकत नाही म्हणलं बरोबर ते. आहे. तुम्ही काही केलं तर? माझा मित्र म्हणला, सासरे भाऊ शांत बसा म्हणला तुम्ही. जर तुम्हाला तुमच्या समबाईचं जर भलं करायचं असेल तर फक्त बघा आणि शांत बसा म्हणला. ठीक आहे म्हणलो. मग तिथून त्यांना सगळ्याला हॉलमध्ये बसविलं मी. हॉलमध्ये बसवल्याच्यानंतर एवढं सांगितलं की एक काम करा म्हणलं, मी सगळ्यापाशी वस्तू देतो, फक्त तुम्हाला जर व्यक्ती बघायची असेल तर फक्त व्यक्ती तुम्ही बघू शकता, तिचा आवाज सध्या ऐकू शकता, जो हातात वस्तू आहे तोवर. शेवग्याचं झाड होतं, शेवग्याच्या झाडावर तुम्हाला सांगतो 2 साईडला 2 लेडीज ते बसल्या, पांढरे शेपूट वस्त्र घातलेली, केस मोकळे सोडलेले. म्हणजे मला पोस्टे त्यांचा चेहरा दिसतो सगळा. चेहरा कसा होता दिसायला?
नाही चहा आपला माणसासारखंच मला दिसतं. नॉर्मल. नॉर्मल म्हणजे मला ते एकदम नॉर्मल दिसतात, कारण तेवढी माझ्याकडे ताकद आहे. आणि ताकद म्हणण्यापेक्षा तुम्हाला सांगतो, हडपसर, मुंडवा, केशवनगर, महादेवनगर, कोणालाही बोलले किशोर महाराज कोण म्हणलं तर तुम्हाला कोणीही सांगेल काय. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही तिघंजणच आहे. एक सांगायचा विषय म्हणजे एक UP मध्ये असतो, एक मी इथं आहे आणि एक नेपाळमध्ये आहे. आम्ही तिघंजणच आहे. तर मग त्याचा सासरा म्हणला, आहे असलं काही नसतंय म्हणला, तरी पण मला विश्वास नाही म्हणला, ह्यो जादूगर आहे. ठीक आहे म्हणलो. मग एक तासभर थांबा म्हणलो तुम्ही. मग सासऱ्याचं जेवण वगैरे झालं नव्हतं. सासऱ्याला मला एक काम करतो, जेवायला बस म्हणलो तो. सासूबाई सासरा, आता पहिली पद्धत कशी की बायकोने जेवल्याशिवाय नवरा जेवत नाही, नवऱ्याने जेवल्याशिवाय बायको जेवत नाही. मग ते आल्याच्यानंतर दोघांचं जेवण वगैरे झालं, सगळं झालं. मग झाल्याच्या जसा तो माणूस जेवायला बसला का, ती लेडीज. आणि विशेष म्हणताना पुढं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे, मग 6 मजली बिल्डिंगचं, त्यांच्याच घरापुढं ती लेडीज जर एवढं तुम्हाला सांगतो घाण वाढायली ना, चिंकवायला लागली. अक्षरशः त्या 6 लोकांची कंटाळी बसली. किती? 6 लोकांची. एवढी ती चिंकवायला लागली. त्याच्या आधी कधी तशी वागली नाही ती. कधीच नाही. म्हणजे वागली नाही म्हणजे फक्त ते काय करायचे माहिती आहे का, एक 4 महिने 5 महिने झालं ती घेऊन जायची. मग तिला एक भुकाजलेली होती, ती घेऊन जायची फक्त. तर मग त्याने जेवायचं सोडलं, मला आला पुढं. तर सबसेंट तुम्हाला सांगतो, पांढरी साडी घातलेली, काय केस मोकळे, पण त्यांना दिसताना डोळे नाही, नाक नाही, काय नाही, फक्त खोपडी दिसायली. फक्त आपली जी खोपड्याची ना, तेवढी त्या सगळ्यांना फक्त खोपडी दिसायली. पण मला संपवलं ते चहा दिसायला लागला, कोण आहे का आहे ते. मग ते घाबरून गेले ना सगळेच, सगळे घाबरून गेले. म्हणले ही कासला काय प्रकार, म्हणले आम्ही जिंदगीत कधी बघितलं नाही म्हणले. काय मग ती दिसली की पोरगी पोटाला हात लावायची, पोटाला नाव घ्यायचं आईचं, अगं आई मला सांभाळणं म्हणून. मग आपलं मी बॅग घेतली जवळ, त्याला सांगितलं बॅग आण म्हणलं, माझी बॅग घेऊन आलो. त्या बॅगेमधलं तुम्हाला सांगतो, माझ्याकडे अविद्याचा भंडारा म्हणजे सगळे आहेत भंडार, ते घेतलं ना, तर त्याच्या पोटाला लावलं मी. लावलं, ती पोरगी शांत बसली, शांत बसली. तर त्याची लहान मुलगी, त्याच पोळीची लहान मुलगी, मला वाटतं 3 वर्षाची होते. आणि त्यांच्याकडे आहे स्कॉर्पिओ. 3 वर्षाची मुलगी एकांत मला सांगा 5 किलोचं दळण सध्या उचलू शकते का? पॉसिबलच नाही. त्या मुलीला अक्षरशः स्कॉर्पिओ उचलली, बापरे. अख्खे स्कॉर्पिओ. आणि ते स्कॉर्पिओ उचलताना सगळे लोक बघत होते, सगळे टोटल लोक. तिनं हाय अशी खाली जाऊन उचलली आणि उचलून तुम्हाला सांगतो त्या घरावर ही केली, झाडावर. झाडावर, त्या झाडावर. मग त्याच्या सासूनं सगळ्यांना ती व्हिडिओ सगळ्याला काढला, सगळ्यांनी व्हिडिओ पण काढला, सगळ्यांनी बघितलं. मग बघितल्याच्या नंतर म्हणलं काही घाबरू नका म्हणलो तुम्ही, आता काही टेन्शन घेऊ नका, काहीच होत नाही, काहीच होत नाही म्हणलो तुम्ही. मग मी बाहेरून मध्ये गेलो, त्या पोरीला म्हणलं बाबा तुझ्या पोटात दुखतंय का? हो म्हणले काका लय माझ्या पोटात दुखायला, मला काही सही व्हाय नाही. मग ती गाडी फुटली का पूर्ण? हां, काचा फिचा सगळ्या फुटल्या, सगळं तिचं हे झालं काय. मग मी मध्ये गेलो, मध्ये गेल्यास म्हणलं बाबा काय भिवू नको म्हणलो, तू काहीच होत नाही म्हणलं, शांत बस. तर मला म्हणाले काका माझ्या सगळं कमीत कमी 5-6 वेळेस असं झालं आहे म्हणली काय. पण मी म्हणजे माझ्या नंदावा, तिचा नंदावा होता, जे माझा मित्र होता तो तिचा नंदावा होता. तर म्हणली माझ्या नंदावाने सांगितलं की तुमच्यापाशी कुठलाही व्यक्ती आला तो तू म्हणजे खाली जात नाही. म्हणलं बघा टेन्शन घेऊ नको म्हणलं, शांत बस. मग शांत बस म्हणल्याच्यानंतर तर तिथं आता गावाकडे कसं आपण लाकडं जाऊन कसं म्हणजे शेक करतो तापायला, तसं त्यांच्या इथं चूल होती. आणि चुकून त्या पोळीला मी आणताना माझ्या गळ्यातल्या माळा तुटल्या, सगळ्या तुटल्या. मग तुटल्याच्या नंतर जशा माळा तुटल्या का, तिनं काय केलं, लाकूड एकदम तापलेलं लाकूड ऑटोमॅटिक हव्यात उचललं, ते उचलून माझ्या हिथं दबलं, छातीवर. मग छातीवर दबल्याच्या नंतर एकदम सगळं माझी बाजू जळून खाक झाली, अख्खी जळून खाक झाली. मग ते घाबरायला लागले, याला ह्याला असं झालं तर आपल्याकडे काय होणार. म्हणलं काहीच घाबरू नका म्हणलं, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, काही होत नाही. मग ते म्हणल्याच्यानंतर डबल मी मध्ये गेलो, त्या सगळ्यांना म्हणलं तुम्ही हॉलमध्येच बसा, आता त्यांच्याकडे काळूबाईचं, अंबाबाईचं आणि धावजे पाटलाचं मोठं ठाणं आहे देवांचं, इथं बसा म्हणलं, काही होत नाही, तुम्ही अजिबात घाबरू नका म्हणलं. मग ते तिथं बसले, मी दिवाणवर गेलो. मग तिला म्हणलं जे काय आहे, जे काय घडतंय जागेवरती थांबव म्हणलो. कारण कसं आहे की तू एखाद्या लेकराला जर विजा पोचवत असेल तर ठीक आहे म्हणलं, हेतून पुढं तू जे काही केलंस, पण आत्ता माझ्या संग पंगा काय तू घेऊ नको म्हणलो, ते तू यासाठी चांगलं नाही. तिथं मोठ्याने ओरडली,
मला म्हणली तुला काय करायचं ना ते करायचं म्हणली, पण मी ही आत्ता सध्या घेऊन जाणार. ही 7वं माझं जेवण आहे की तो 7वं ऐकू येतंय. सगळे तिच्या घरातले ऐकतात. सगळे तिच्या घरातले ऐकतात. ती बोलती ही 7वं जेवण मी घेऊन जाणार आहे. तुम्ही काही का मला घेऊनच जायचं आहे. काय घेऊन जायचं आहे म्हणल्याचं मी काय केलं, थोडा अंघोळा घेतला आणि तिच्या अंगावर फेकला मी. जसा अंघोळा फेकला तिच्या किचनमधली अख्खे भांडे हिकून पड तिकून पड हिकून पड अख्खा किचनमध्ये सगळं हेच. पण हॉलमध्ये काय होईना झालं, कारण हॉलमध्ये त्यांचे देव आहेत ना, काळूबाईचे अंबाबाईचे देव असल्यामुळे त्यांना काही होईना झालं. बरोबर. निवांत बसले ती, हालचाल काहीच नाही. मग त्याला माझ्या मित्राला म्हणलं एक काम कर म्हणलं, माझी बॅग उघड म्हणलो, मला तिकडे येता येत नाही. माझ्या बॅगेमध्ये म्हणलो माळा ठेवल्यात म्हणलो. मग त्याला सांगितलं नाही का बॅगेमध्ये सगळं आहे म्हणलं, माझा डबल सेट असतो ते काढून घेऊन ये. मला ठीक आहे म्हणलं येतो. आणि जो माझा मित्र होता ना, की तुम्हाला सांगतो आता, त्याला मी येताना बोललो होतो म्हणलं तुझं नाव घेतलं तर चालेल का, तर चालेल म्हणला. बेकाई नगरला कॉटन फॅशन म्हणून कपड्याचं खूप मोठं दुकान आहे, खूप मोठे हडपसरमध्ये. हडप मग आपलं फोसून गेला, हां. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला मिल डीलर आहे, तिथं कामाला होता तो आणि चांगला शिकलेला आहे मुलगा, जो आत्ता स्टार्टिंगला पेमेंट पण चांगला आहे. मग इकडे येताना त्याला मी 10 वाजताच फोन केला, असं असं आहे, अहो माझं मला तुमच्यासाठी काय पण. मग ठीक आहे म्हणलं येतो घेऊन मी. मग त्यांनी बॅग उघडली. आता नॅचरल तुम्हाला सांगतो, आता बॅग म्हणजे माझ्यासमोर तुमचं जे आता बॅग आली तीच बॅग आहे, बॅग तीच आहे. जशी त्यांनी बॅग उघडली का बॅग, ती बॅग, आता ह्या बॅगीचं वजन किती असेल तुम्हाला सांगतो, लई ते एक 6 ते 7 किलो, त्याच्या पुढे वजन नसेल. तर ते बॅगी पैसे गेला, त्यांनी चेन उघडली. आता त्या बॅगेमध्ये तुम्हाला सांगतो एक खंडोबाचा भांडा, त्याचे डबी एवढेच आहे, साधारण एक 3 इंच लांबी असेल डबीची, आणि ओढीला असेल सर 2 इंच. ती डबी उचलायला तो मला सासरे बाबा मला डबी उचला नाही. बापरे, एवढीशी डबी. तेवढीशी डबी. आणि आता ते आता शो झाल्याच्या नंतर ते मला डबी पण धावतो मी ते. त्या डबीला कमीत कमी 4 जण काढत होते बॅगेतनं. बापरे. किती 4 जण ती डबी उचलत होते, 4घाला डबी उचलली नाही. काय मग म्हणले पॉसिबल म्हणले डबीचा मला उचलं नाही. मग त्यांचा सासरा काय म्हणला माहिती आहे का, आणि मला एक काम करा म्हणला, त्या डब्याखाली डबे असतील त्यांनी बहुतेक काय तर चिटकवलं असेल, आणि असे महाराज नाही काय म्हणजे पब्लिसिटी करण्यासाठी काही करून येतात. पण ठीक आहे मुलं घाबरू नका. म्हणजे माझ्यापाशी ते माळ तुटली होती, ती मनी घेतलं आणि ते बॅगेवर हाणले मी, बॅगेवर हाणले. जे तसं तुम्हाला सांगितलं शेवग्याच्या झाडावर 2 जण होत्या काय, त्यातली एक जण दिवाणवर डबल आली, दिवाणवर आली डबल. मग आल्याच्या नंतर ते डबा ऑटोमॅटिकली वर आला, बॅगेच्या बाहेर निघाला. मग त्या डबा म्हणजे माझ्यापाशी आणला, मला दिला, मला डबा घ्या म्हणला, काय असेल ते बघा. डबा घेतला, ते भंडारा घेतल्याच्या नंतर सगळ्या घरातले जेवढे लोक होते सगळ्यांना डबा मी तो लावला. मग लावल्याच्या नंतर मी सगळ्यांना सांगतो एक काम करा म्हणलं, आता चहा किंवा कॉफी तुम्ही बनवा म्हणलो, नाही का, चहा किंवा कॉफी बनवा. धावड्याचंच फायना कोणाचं किचनमध्ये जायला, कारण त्यांच्या गावातला एखादा व्यक्ती गेला की तांब्या पड, पिठाचा डबा पड, आणि अख्या किचनमध्ये सगळं ना, म्हणजे अख्खं नाही का सगळं स्वयंविनाशच झालेला, सगळा टोटल सगळं स्वयंविनाश झालेला. मग हे जो माझ्या संघ होता त्याला म्हणलं काम करतो उघड म्हणलो, किचनचा दरवाजा उघड. आणि ते काय म्हणायचे दरवाजा उघडला मी त्याला घेऊन जाणार, मी त्याला घेऊन जाणार. बरं ठीक आहे म्हणलो. ही आमची घटना तर मला सांगतो असं करत करत मला वाटतं एक साधारण 1:30 ते 3 वाजेपर्यंत आमची घटना ही चालली, आमचं हे ते चाललं सगळं. मग ते झाल्याच्या नंतर मला वाटतं बस 3:30 पावणे 4ला ते शांत झाल्या. मग शांत झाल्याच्या नंतर मला म्हणले आता कळायचं काय, ठीक आहे म्हणलं तुम्ही काय घाबरू नका म्हणलो, मी बघतो सगळं. मग आता 3:30 वाजता दुकान नॅचरल कोणाचं उघडं नसतंच, स्टेशनरी दुकान. मग त्याच्या भावाला सांगितलं एक काम कर म्हणलं, इथं जिथं बी दुकान तुझ्या माहितीतलं असेल तिथून जाऊन काचाच्या 2 भरण्या घेऊन ये, साधारण 1 फुटाच्या 2 भरण्या घेऊन ये. तर मला कसाला, फक्त जाऊन म्हणलं घेऊन ये. तो तिचा भाऊ मेन दरवाजा हॉलचा दरवाजा उघडला, दरवाजावरून यमा गाडी त्याच्याकडे होती, ती यमा गाडीवर बसला आणि की खांतोय गाडीला की खांतोय. गाडी काय चालू आहे ना, पेट्रोल फुल, सगळं फुल, गाडी चालू आहे ना त्याची, कसलीच गाडी चालू आहे ना. मग जवळ गेलो मी, फूक टाकली, मुलं भांडा वगैरे लावलं गाडीला, गाडी चालू झाली. तर ती जी दोघी होत्या ती सख्या बहिणी होत्या, म्हणजे त्यांच्या घरापासून एक 100 फुटावर एक हवे, आणि त्या हवेला एक जागेवर नाही का एक उतरा आहे असं नाही का, जागो डब्ल्यू जे म्हणतो ना आपण तसा डब्ल्यू होता. तर दोघीला टँकर खाली सख्या बहिणीला आपलं पाण्याच्या टँकर नाही का
तिला खाली घेतलं होतं. चिरडलं होतं. हां, दोघीला. आणि ते झाल्याच्या नंतर का ते जवळच्या नव्हत्या, थोड्या बाहेरगावच्या होत्या आणि ते काहीतरी कामाविषयी तिथं गेलत्या ते. तर तिथं नेमकं एक म्हणतो ना आपण झुळूक असते, ती झुळूक येणं आणि ही पोटेशीबाई तिथं जाणं एक दोघाची गाठ पडली होती. तेव्हापासून तिला पकडलं गेलं. योग मिळला होता. दोघाचा योग झालता. मग ते झाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो मी पाणभांडा वगैरे फेकला, सगळं झालं. ते गाडीवर बसला. काय आता त्याला जायचं तुम्हाला सांगतो राईट साईडला, म्हणजे घराच्या बाहेरून पडल्याच्या नंतर त्याच्या शेजारी आपला जुना आडा असतो बांधलेला. आता त्यांच्या घरापुढे एक आडा आहे, त्या आडापासून 2 फाटे फुटते, एक राईटला फुटतो आणि एक लेफ्टला फुटतो. आणि त्याला जायचं होतं राईटला. त्याने राईटला टर्न घेतला. तिथंच तुम्हाला सांगतो जिथं घटना घडली का, एक कमीत कमी तासभर तो गडी तिथंच खेळायला, तेवढ्याच जाग्यात. गोल गोल. गोल जागेवरच गोल, म्हणजे पाय खाली टेकले नाही, काय नाही. आणि रोडचं अंतर किती असेल मला वाटतं 15 फुटाचं अंतर असेल, 15 फुटाचा. गाडी खाली पण जाईना आणि गाडी ही पण व्हायना, जागेवर गाडी तो फिरकी घ्यायला जागेवरच. तर मग मला एवढं टाईम झालं, मग मला त्या संग थोडी दृष्टी दिसली. मग बघितलं मी, याला माणूस तर हिथंच आहे म्हणलं. ते आता कळायचं काय म्हणलं. तो म्हणला एक काम करा, मला तुम्ही काही बी खा, तिथं जावा म्हणला तुम्ही आणि बघा. आता विषय असा होता की मी जर घर सोडतोय तर ही लोक जातात आणि हे तर थांबतोय, तर तो तिकडे जाणार आहे. मला इकडे बी जाता येईना आणि तिकडे बी जाता येईना. कळू काय, मला विलास काय चालना झाला. अरे बाप, मला आता लय अवघड झालंय म्हणलो. आणि मला त्याने आव्हान दिलंय, तू फक्त घर सोड, मी ही घेऊन जाणार आहे. कोण, तो 3 महिन्याचा मुलगा घेऊन जाणार आहे. बरं ठीक आहे म्हणलो, तुझ्या ताकद असेल तर घेऊन जा, तू काही कर म्हणलो. मग माझ्याकडं स्वामींचे एक माळ आहे आणि बॅगेमध्ये माझ्याकडे स्वामींचे आता सोन्याचे आत्ता सध्या माझ्याकडे पादुका आहेत. सोन्याचे पादुका बनवून घेतले. आता ते माझ्या ह्या बॅगमध्ये आत्ता आहेत ते पादुका. मग ते बॅगेतले पादुका काढले, त्याला म्हणलं ओटे कर, थोडे तांदूळ, एक नारळ आणि ती पादुका त्याच्या ओटे ठेवलं. म्हणलं गागवू नको, मी इथून चाललोय. त्याच्यावेळेस मी तिथं गेलो ना, अक्षरशः तो मुलगा जमिनीपासून त्या रोडपासून 10 फुटावर वळत फिरत होता. 10 फुटावर रस्त्यापासून 10 फुटावर, जसं काय 5ची मोटर लावली, तो जागेवर नुसतं फिरायला होता. आणि ते कोणाकोणाला दिसलं ते? सगळ्यांना, घरात जेवढे 6 लोक आहेत ना, सगळ्यांना दिसलं. 6चे 6 लोकांना. पतीचा ओरडण्याचा आवाज, शिळकण्याचा आवाज, ते सगळ्याला दिसते काय. आणि सगळे ऐकतात. फक्त तुम्ही ह्याला बाहेर टाका, मी ते घेऊन जाणार आहे, म्हणजे मला बाहेर काढा, ह्याला घेऊन जायचं आहे. मग तिथं गेल्याच्या नंतर त्याला काही माझं आजी देवाधर्माचं स्वामींचं त्याला दिल्याच्या नंतर तो खाली पडला. समजून खाली पडला तो मुलगा, गाडी सगळं खाली पडल्याच्या नंतर गुडघ्याला लागलं, डोक्याला लागलं, रक्त निघायला लागलं. मग उठवलं त्याला मी. उठवलं ना, फक्त स्वामींचं जे माझ्याकडे भांडा होता तो फक्त गुडघ्याला तिथं लावला, तो शांत झाला. आणि मला म्हणतो मी कुठं आलो आता, मला काय समजणं झालं. म्हणतो मी हाई कुठं आता, मी कोण आहे म्हणलं, मला नाव सांगतो कोण आहेस. तर त्याने अक्षरशः त्या मुलानं ना 2 जणांची नावं घेतले, दोघाचे नावं घेतले. आणि तो मुलगा दोघांची नावं घेऊन माझ्या अंगावरती, म्हणजे नाही का, नवडं दाबण्यासाठी माझ्या जवळ येतोय पण मला हात लावू शकत नाही. पण नाही का, 2 आवाज काढतो तो, एकदम मोठ्या आवाज काढतोय. आणि लोक बघतात असं माझ्याकडे, नाही का, हायला जेव्हा इथं का थांबलाय. आता पहिल्यापासून म्हणजे माझ्या कपाळाला मळवट असतो, अष्टगत असतो, मला असतात. आणि तो मुलगा कोणाला दिसेना झाला, तो गाडी पण दिसेना, तो मुलगा पण दिसेना नाही. मी रस्त्याला थांबलोय. मग ती जी 2 नावं घेतली, तू कोणाची नावं घेतली होती त्यांनी? जे घरात आलते ना 2 जणी, अच्छा, ते त्याच्याकडे गेलत्या. हा बरोबर. त्याच्याकडे गेलत्या. आणि विशेष म्हणताना की ह्यो आपल्यासारखा मुलगा, जिवंत मुलगा, पण रस्त्याने जी गाड्या चालल्यात ना, ते कुणाला दिसेना झालं. तो मुलगा मला दिसतं, मी बोलतोय. मग काय लोक मला काय म्हणतात माहिती का, की कोणासंग बोलतो, इथं तर कोणच नाही, म्हणजे W1 आला. मग मी ते फोक वगैरे टाकले, तिथून घेऊन आलो. म्हणलं चल, म्हणलं बा चल घरी, म्हणलं काही भिवू नको म्हणलं, तो घरी चल. मग त्याला तिथनं मी घरी आणला. घरी आल्याच्यानंतर मला पाणी प्यायला दिलं. ज्यावेळेस पाणी प्यायला दिलं ना, तर मला सांगतो शुद्ध फिल्टर, त्यांच्या घरात फिल्टर लावलाय चांगला, एलोचा फिल्टर लावलाय. त्याच्या सासऱ्यानं बापानं पाणी तांबेबूल पाणी दिलं, त्याच्या हातात पाणी दिलं, शुद्ध पाणी. तो जसं हातात घेतो तसं पिवळं नुसतं लाल भडक लागतं. बापरे. त्या तांब्यामध्ये ऑटोमॅटिकली त्याने बघितलं तसं तो तांब्या सोडून दिला. खाली सांडलं का ते? हा, सांडलं की. मग खाली सांडलं पण लालच पाणी
अरे बापरे. खाली सांडलं तर पाणी. काय मग त्याचा बाप म्हणला तुला काय एअरफिट लागलाय का म्हणला. तो आता आणाय काय गेलता. महाराजांनी काय सांगितलं होतं, तू काय गांजा का भांग पिऊन आला म्हणून त्यालाच उलट्या शिव्या दिल्या. अहो पप्पा नाही हो, मी स्वतः बघितलंय म्हणला नाही. मग तिचं एक 10-15 मिनिट असंच गेले, तुम्हाला सांगतो हे झालं सगळं. मग झाल्याच्या नंतर डबल एक 10 मिनिटांनी तो दिवाण, तो जो दिवाण आहे ना, एक 4:45 वाजले असतील त्यावेळेस. मग ते मुलगा त्याचे सासू म्हणले आम्ही जाऊन झोपतो महाराज. मी म्हणलं तुम्ही जावं म्हणलं, माझ्या मी बाकीचं सगळं हँडल करतो, तुम्ही आता वयस्कर आहे थोडं, जाऊन झोपा. जसं ते सुनबाईन ते सासू दिवाणावर जाऊन झोपले तुम्हाला सांगतो. आता ती रूम होती किती तुम्हाला सांगतो, अशी लांबीला असेल मला वाटतं एक 6 फूट. आता छोटे छोटे घर कवलाचे आणि लांबीला 20 फूट होते. आता 6 फूट म्हणल्यास दिवाण असतो किती आपला 6.5 फुटाचा दिवाण असतो. मग 6.5 फुटाचा दिवाण आणि भिंतीचा आतला 6 फूट दिवाण फिरू शकतो का. सायन्स कमी आहे दिवाणपेक्षा, तुमचं अंतर सायन्स कमी आहे. तो दिवाण गळमध्ये फिरायला आहे बापरे. फास्ट, एकदम फास्ट. त्या मुलीने मला आवाज दिला, मला तो 4:30 वाजता आवाज दिला, महाराज इकडे या, असं असं झालंय तुम्ही इकडे या. मी समजलं, मुलं आता ह्यो 100% मुले दोघे आहेत ती घेऊन जाणार आहेत, या बाळाला घेऊन जाणार आहेत. आता कळायचं काय. आता माझ्याकडे होत्या 5 वस्तू, ते 5 वस्तू सगळ्याच्या हातात दिल त्या मी. आणि ह्या मुलीने काय केलं, झोपायला जाताना ती वस्तू जवळची ठेवायची का, ती वस्तू ठेवली देवायात. देवायात मला सांगितलंच नाही. मी इकडे तिकडे बघतो, आता करायचं काय, तिथं असं झालंय म्हणलो, विलाजच नाही आता काय. तर ठीक आहे म्हणलो, काय घाबरू नको म्हणलो, शांत बस. मग माझ्याकडे थोडे दुसरी दैवी शक्ती आहे, मी आपलं मंत्र घेतलेत, पूर्वी ते हाणली. तो दिवाण शांत झाला, दिवाण शांत झाला. मग शांत झाल्याच्या नंतर मी नंतर पहाटे 5 वाजता मी स्वतः गेलो, त्याला बंदिस्त केलं. काचाच्या बहाण्या आणल्या आणि त्या काचाच्या बहाण्यामध्ये ते दोघीला बंदिस्त केलं मी. आणि ते आत्ता सध्या माझ्या घरी आहेत, म्हणजे माझ्या मठामध्ये आत्ता पण आहेत. आणि तुम्ही सकाळी व्हिडिओ कॉल जर मला केला तर तुम्हाला मी ती पण, म्हणजे लोकांना माहीत नाही की असू शकतंय का नाही. तर एक समजा पब्लिकला जर बघायचं असेल तर मला व्हिडिओ कॉल का एवढ्या बहिणीमध्ये ते तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती धावतो. तर त्याचे तुम्ही फुटेज काढून घ्या, जनतेला दाखवा की खरंच बंदिस्त होऊ शकतात का नाहीत. ते कसं दिसायला कसं आहे ते. दिसायला म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो हाईटला एक 6 ते 7 इंच आहे. आणि आपण छोटंसं बघा प्लॅस्टिकमध्ये बाहुली वगैरे आणतो, खेळायची बाहुली, तशा पद्धतीची आहे ती. आणि तुम्ही साक्षात त्यांना बघू शकता, ते वळत्यात मध्ये हसत्यात खेळतात, ते साक्षात तुम्ही बघू शकता. बापरे. मग त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही का काय. नाही नाही, त्याला एकच आहे की तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस चंद्र अमावस्या असती त्यांना मोक्ष कळायला, आता 1-2 ह्यांना मला मोक्ष कळायला जमत नाही, कारण त्यांना आपल्याला कसं की बाहेर UPला जाऊन गंगा जमुना सरस्वती तिथे त्यांना ते मोक्ष द्यावा लागतो. आणि ही आहे असं. आणि आहे म्हणजे काही लोकांना तुम्हाला सांगतो बिलकुल ह्याचा विश्वासच नाही. लोक काय बोलतात अंधश्रद्धा किंवा काय ते आहे म्हणतात, विश्वास त्याच्यावर नाहीच काय. तर ते अशा पद्धतीनं ते झालं ते. मग सकाळी तुम्हाला सांगतो सगळं केलं, सगळं झालं, सगळं केलं मी. मग केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो सगळं माझं सगळं तिथला प्रॉब्लेम सगळं उरकलं, माझं सगळं झालं, केलं सगळं. आणि सकाळी निघताना मला आता तुमचं सगळं काय टेन्शन घेऊ नका म्हणलो, मी बाकीचं सगळं केलं आहे म्हणलो तुम्ही. तर ते म्हणले आता आमच्या सुनबाईचं काय. मग माझ्याकडं काय धातूचे मणी आहेत, आपण जसे सोनोग्राफी करतो तसे मणी आहेत. मग सकाळी अंघोळ वगैरे करायला लावले सगळ्याला, त्याच्या मोठा फोटो एक मणी ठेवला, त्याच्या नवऱ्याच्या हातात तो मणी दिला, मी मंत्र टाकले. तर अक्षरशः मण्यामध्ये मुलीनं दृष्टिकोन दिला की पोटात मुलगी आहे, अरे बाप. खेळते हसते म्हणून तो दृष्टिकोन दिला काय. आणि मुलं जातो, मुलं काय आता टेन्शन घेऊ नका. तर ती घटना तुम्हाला सांगतो, आत्ता त्या मुलीला म्हणजे डिलिव्हरी होऊन 8वा महिन्याचा आहे. डिलिव्हरी होऊन का प्रेग्नेंट राहून. नाही नाही, आता ही जी डिलिव्हरी झाली का 8 महिने झाले डिलिव्हरी होऊन. हां. हां, तर आता मुलगी छानपैकी मुलगी आहे. अच्छा. हां, एकदम सुशिक्षित चांगली मुलगी आहे काय. आणि त्यांना विश्वास बसला, ते सासराने मला चेक दिला, काय अमाऊंट टाकायची टाका, नको म्हणलो, स्वामींची कृपा आहे. आणि माझं कसं आहे की बघितलं तर त्यांना पहिले सांगितलं होतं, मुलगा हो किंवा मुलगी हो, मला 10,500 अकाउंट तुम्ही स्वखुशीने द्यायची. द्यायचे तुम्ही. हां, तर त्यांनी घरी येऊन तुम्हाला सांगतो मुलगी झाली. आता काय होतं, मुलगी झाली की मला 1.25 महिना काय तिथं जाता येत नाही मला, 1.25 महिना. तर तुम्हाला सांगतो छानपैकी अवका सगळं त्यांची मुलगी वगैरे झाली. आणि आमदार तिचा बाप होता, घरी चांगले होते, एकदम छानपैकी सगळं झालं आहे. आणि तिचा बाप तेव्हापासून म्हणजे ह्या अशा गोष्टीला तो मानायला लागला आहे. किंवा माझा पहिला किस्सा इथला होता. बरं. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टींना
अडचण आल्यापासून ते सोल्युशन भेटेपर्यंत किती कालावधी लागला तुम्हाला? मग त्यांच्या घरात का हां. त्यांच्या घरात बघा मला टोटल एक वर्षभर गेलं माझं. वर्षभर तुम्ही कंटिन्यू त्या सगळ्या गोष्टी केल्या. देतात. केल्या सगळ्या. आणि केल्या म्हणजे त्यांचं कसं होतं तुम्हाला सांगतो, लग्न होऊन 6 वर्ष झालं होतं. 3 वर्ष राहायचं, पडायचं, राहायचं, पडायचं. आणि त्यांनी तब्बल मला वाटतं काय ते एक 50 ते 60 लाख रुपये खर्च केला दवाखान्यामध्ये. बापरे! आणि डॉक्टर आकाश त्यांना काय बोलला, की आता तुमच्या नशिबात काय मूल नाही आई व्हायचं, तुम्ही काय त्याच्या अपेक्षा धरूच नका. एवढं वस्तू झालेलं आहे. आणि त्यांना पण मग ॲक्च्युअली माझ्यावर विश्वास नव्हता. त्याचा बाप किंवा म्हणा त्याचा नवरा मला म्हणला, की आम्ही एवढं सायन्स पुस्तक जाऊन त्यांच्याकडून साय झालं नाही, तर ह्यो काय करणार आहे. पण ते माझा मित्र मला ठीक आहे मला, तुम्ही एवढे पैसे घातलेत ना, एक आपल्याला कोशिश करायला काय फरक पडतो. तुम्ही फक्त जाऊन या, की त्यांना आपल्या इथं बोलू, झालं तुमच्या नशिबात असेल तर तुम्ही नातीचं सुख घेचाल, बघायला काय फरक. बरं ते पैसे पण आता घेत नाहीत म्हणले. तुम्ही आलं तुमच्या घरी, ज्या दिवशी बघतात त्या दिवशी तुमच्या सोयीच्यानं काय त्यांचं दक्षिण असेल ते देऊन टाका. आणि मूल झाल्याच्या नंतर 10,500 अकाउंट त्यांना द्यायचेत. आता त्यांचं सगळं कुटुंब माझ्या इथं येतंय, बसतंय, उठतंय. आणि त्यांच्यापासून तुम्हाला सांगतो, एक मला सातळीची केस भेटली. दुसरी केस मला तुम्हाला सांगतो ह्याला आपलं खंडकळवाडी माहीत आहे जेजुरी बसली. हां, जे जोराच्यातले. तिथल्या एक मला म्हणजे त्यांच्या ह्याच्याहून मला 5-6 त्यांच्या केसेस चांगल्या पद्धतीने भेटल्या. काही कळणी भानामतीच्या होत्या किंवा त्यांच्याच बहिणीचे वडील सरकारी नोकरदार होते, पण त्याला थोडं डोक्याला फॅट बसला होता, तर त्यांची आपण केस चांगली केली. म्हणजे 5-6 केसेस आपण त्यांच्या चांगल्या पद्धतीने आपण केलेल्या आहेत. बरं. आता हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या वेळेस तुम्हाला काय वैयक्तिक त्रास झाला का? झाला की तुम्हाला काय त्रास झाला? आता त्रास म्हणजे तुम्हाला सांगतो कसं, की समजा आता माझं जे रोधकचे मणी आहेत म्हणतो आणलेले, आता माझ्याकडे गरज म्हणजे कसं माझे ओरिजिनल मणी सगळे ओरिजिनल असतात. आणि ते त्रास म्हणा किंवा दुसरी गोष्ट मला सांगतो, आत्ता सध्या माझ्या छातीला जे जसं तुम्हाला सांगितलं की ते जळतं लाकूड ऑटोमॅटिक माझ्या इथं आलतं. आता इथं पण तुम्हाला सांगतो कमीत कमी 5x5चा भाजलेला डाग आहे. बापरे! पण एवढंच की भाजलं मला, पण मला तकलीफ काहीच झालं नाही. फक्त काळा डाग पडला होतो, इजा काय झाली नाही? काहीच नाही. जे नाही का आता समजा भाजल्याच्या नंतर तुम्हाला सांग फोड आग होती, फोड होती. तसलं काहीच नाही मला, तसलं काही झालं नाही मला. फक्त मला डाग फक्त तिथं पडला म्हणजे काय पडलं तर माझ्या घरातलं जे सिंहासन होतं, जे काय आता हे जे आहे तुम्हाला सांगतो मशीन आगोळीचं माझं आहे, सगळं तुटल्यामुळं फक्त ते माझ्या जवळ येऊ शकलं, पण विजा काही झालं नाही. तुम्हाला घात नाही करू शकलं. नाद नाही करू शकत. आपण मला एवढंच म्हणायचं की लोकांना एवढं सांगायचं आहे, तुम्ही जेवढं डॉक्टरला मानता ना तेवढं तुम्ही अशा जेवढंचपणा करतो त्यांना पण म्हणा. आज काय का असं ना, आता व्हिडिओ टाकलाय, मी त्यांची सल्ला घेतली. आज देवाचं काय माझ्याकडे शक्ती असेल, जे असेल ते असेल, पण माझ्या शक्तीनं आज त्यांच्या घरात बालकृष्ण खेळायला लागलाय. बरोबर. मला तेवढाच आनंद आहे. आणि तुमच्याकडनं सेवा झाली ती. सेवा झाली बस. आणि हे तर मी तुमच्यापाशी यायच्या अगोदर मी पहिले त्यांच्यापाशी जाऊन आलो, त्यांना कॉल केला की बाबा असं असं आहे, मी तुमची स्टोरी टाकू का? कसं एखाद्याला आवडत नाही, बरोबर. ते तुम्ही का टाकली. मग त्यांना बोललो तर बिंदा टाका म्हणले, आम्हाला काही अडचण नाही. कारण हे जी देण भेटलं आहे आम्हाला, आमच्या घरात जी बालकृष्णाचे रांगायला आहे गुडघ्यावर, ती तुमच्याकडे माहीत. आणि तुमच्या भक्तीमुळे आमच्या घरात ही सहाय्य झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण नाही म्हणजे तुम्ही बिंदास मुली टाकू शकता, काही अडचण नाही. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा काय अनुभव होता? आता दुसरा अनुभव म्हणजे तो बरोबर. अजून एक गोष्ट राहील, ती 1.5 फुटच तुम्ही म्हणले होते की तुम्ही क्लिअर. ते आता ह्या घटनेत आहेत. 1.5 फुटाचं आहे. ते आता UP जी घटना घडली ना, आता ह्यातच तुम्हाला ते 1.5 फुटाचं हे सांगतो. आता विषय असा झाला की UP मध्ये प्रतापगड राजाभायाचा वाडा आहे, तुम्हाला माहिती असेल. तर त्यांचं नाव आहे किशन प्रजापती. ही खूप माझ्या जवळचाच व्यक्ती आहे. पण तो राहिलाच पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये म्हणताना नाना पेठेमध्ये त्याचे पांढरपे आहे स्वतःचे, पानव वगैरे बनवतो नाही का चांगल्या पद्धतीनं. आणि त्याच्या लहान भावाचं लग्न होतं UP मध्ये. आता त्यांच्याकडे विषय कसा होता, जसं आपल्या इकडं लग्न लागतं ते दिवसा लग्न लागतं आहे. दिवसा म्हणजे सकाळी एक साधारण 8 ते संध्याकाळी 6च्या अगोदरच लग्न लागतं आहे. तिकडं तसं नाही, त्यांच्याकडे लग्न लागतं संध्याकाळी 3 वाजता. रात्री 3 वाजता. मग ते लग्नाच्या वेळेस काय होतं, ज्यावेळेस सगळं झाल्याच्या नंतर वळमा कोणा एखाद्या गळ्यात टाकतात ना, त्यावेळेस नवरदेवाच्या अंगावर ते काळीच्या तो टाकतात. अरे बापरे! असे टाकतात की नवरदेव जाग्यावर सध्या खलास होऊ शकतो. बापरे! एवढं पुस्तक ते होतंय.
तर त्याच्याच साडूच्या पोळीचं लग्न मी जायच्या अगोदर ते लग्न झालं होतं. तर ते नवरी जागेवर गेली, म्हणजे मग टाकताना ते गेली. तर मला घेऊन गेले ते, तर मला म्हणले वा तुम्ही आमच्या संग येताय का तुम्ही, तुमची फी काय असेल. म्हणलं ठीक आहे, लग्न किती येत म्हणलं, तर मला एकच लग्न आहे, लग्नाची फी सांगा. तर मी त्यांना सांगितलं की लग्नाची फी माझी 50,000 होईल म्हणलो, येणं जाणं तुमच्याकडे लागेल, मी 50,000 घेणार, काय जेवण खावण्याचा खर्च असेल ते तुमच्याकडे लागेल. ठीक आहे म्हणलं, चालेल म्हणला, येतो मी. मग आम्ही गाडीला बसलो, संध्याकाळी मला वाटतं 8-8:30ला बसलो. 3 दिवस गाडीतच होतो मी. जशी UPच्या जवळजवळ मी जाईल, आता ही UPतला किस्सा आता थोडं डेंजर आहे. तर जसं UPच्या जवळजवळ जाईल ना मी, त्याची मोठी बहीण तुम्हाला सांगतो, तिला असं झालं होतं की 1.5 फुटाने पकडलं होतं. आता 1.5 फुटामध्ये तुम्हाला सांगतो, एखादा व्यक्ती जर काळी जादू करत असेल तर तो काय करतो की जर 2 मुलं, ज्याला 2 मुलं आहेत, ते 2 मुलं घेऊन मशानात जातो आणि त्या मुलांच्या अंगावरती भोंगडं टाकतो. आपलं पोत्याचं भोंगडं असतं ना, ते भोंगडं टाकतो आणि ती बाहेरून म्हणतं बोलतो आणि ती मुलं आतून बोलतात भोंगड्यामधनं, घोंगड्यामधनं. 1.5 फुटा म्हणजे तुम्हाला सांगतो, गोष्ट अशी आहे 1.5 फुटाची, की आपण जे लांडगा म्हणतो का, लांडगा. लांडगा त्या लांडग्याच्या लावीपासून जे लावी त्याची घडते ना, त्याच्यापासून जे ज्यांची इच्छा पूर्ण राहिली, इच्छा 7 आत्मा एकत्र येऊन, 7 आत्मा ते एकत्र येऊन ते त्याचा एक उदय होतो, म्हणजे भूताच्या ह्याच्यामध्ये त्याचा उदय होतो. आणि जे मशानामध्ये काळी जादू करतात ते 7 आत्माला एकत्र येऊन ते वशमध्ये करतो. त्याचं काम एकच आहे की त्याला 1.5 फुट एवढे मसाले करतात, त्या 1.5 फुटाकडे जादू काहीच नाही, फक्त त्याचं एकच काम की फक्त चोरी करणे. आता समजा मी चुकीचं करतोय तर माझ्याकडे 1.5 फुट आहे, तर त्याला असं सांगितलं 1.5 फुट एक काम कर, मला ह्याच्यावरती काळी जादू करायची, तर त्याच्या घरी जा आणि ही वस्तू घेऊन ये. ते 1.5 फुटाचं एकच काम आहे की त्या घरात जाऊन फक्त ती वस्तू कॅप्चर करून आणणे आणि माझ्या हातात देणे. तो चुकीचं काहीच करू शकत नाही. ते रिअलमध्ये होतं का तसं डायरेक्ट? हा. वस्तू गायब होती? हो, होते ना, होते की. आता काय मग, आता मला वाटतं 6 दिवसाखाली जिथं बघायला गेलतो तिथं तेच झालेलं आहे. तर माझीच वस्तू गायब झालेली आहे माझ्या बॅगेमधली. बापरे! आणि 4थ्या दिवशी तीच वस्तू माझ्या दारासमोर तुळशीच्या झाडापासून येऊन ऑटोमॅटिकली पडलेली आहे. हां, हे तर झालेलं आहे. तर गेलो UPत गेलो मी, तिथं बसलो. मग आता तिथं गेल्याच्या नंतर मला वाटतं पहाटे मी 6-7 वाजता पोचलो मी आणि कडक उन्हाळा. गेलो तिथं बसलो मी. मग बसल्याच्या नंतर आता गावाकडं आता कसं आपण लांबून गेलो तर नाही का, आता आपल्याकडे कसं की कांदा पोहे बनवा किंवा काय उपीट बनवा असा नाश्ता असतो. मग तिकडे तो नाश्ता नाही. आता त्यांनी काय केलं, तर त्यांच्या आईला सांगितलं की आम्ही जवळपास आलेलो आहे आणि आमच्या संग गुरु जे आहे हे, तो गुरु जे के लिए कुछ तो तुम खाना पिना नाश्ता बना के रखो तुम. ठीक आहे बोले, आम्ही बना के रखते. गेलो आम्ही तिथं. मग आपलं चुलीमध्ये बाहेर नाही का जाळ केला आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 2 किलो बटाटे कच्चेच टाकून दिलेले, कच्चेच. मग तिथं गेलो मी, बसलो. मग त्याची मोठी बहीण, ज्याला कळणी झाली ती पण आली तिथं. मग आल्याच्या नंतर मला ती जाणवलं. म्हणलं तुम्ही तर राजपूत आहेत, म्हणलं तुम्ही अंडे खात नाहीत ना. नाही म्हणलं आम्ही अंडे वगैरे यासाठी आम्हाला काही चालतच नाही, आम्ही भक्त महाकालीचे भक्त आहोत म्हणले आम्ही. ठीक आहे म्हणलो. मग ती शेजारी बसली होती, तिला म्हणलो निर्मला तुमने अंडा खाया था क्या? हाँ भैया हमने तो खाया नहीं, हमको जबरदस्ती खिलाया गया है. आता त्याची हिंदी भाषा आहे. बरोबर, आता आपण महाराष्ट्रीयन माणसं त्याच्यामुळे कसं सगळं आता तेवढं आपल्या त्यांच्या सगळं काय बोलायचं जमत नाही. बरोबर. ठीक आहे बोला, बैठ इथं सामने. मग तिथं बसल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो, तो जे 1.5 फुटे बोललो का मी, त्या 1.5 फुट्याने काय केलं, जी बाई जवळ बसली होती माझ्या जवळ बसलेली, डोक्याच्या पिना आणि त्या भागात शक्यतो तुम्हाला सांगतो कंबराला चांदीचा छल्ला असतो त्यांच्या साईडला हो, बरोबर. आणि हातात बाजूबंद असते, आपले चांदीचे बाजूबंद असतात. मग ज्या दिवशी गेलो त्या दिवशी आम्हाला मुलगी बघायला जायचं होतं. ती नटून खटून माझ्या शेजारी बसली, सगळं झालंय आणि म्हणली भैया जी अभी आपण जाएंगे लड़के देखने को. मग त्यांच्या घरापासून साधा एक मला वाटतं एक 3 ते 4 किलोमीटरवरतीच आपल्याला जायचं होतं मुलगी बघायला. मग आता माझं काम म्हणजे काय की मुलगी बघण्यापासून ती मुलाच्या घरी आल्याच्या नंतर वास्तुशांती घालणे टाकतो
हे माझं काम होतं. कारण त्यांनी सांगितलं होतं त्यांची भाची पहिले असायलाच गेले होते. ठीक आहे म्हणलं जाऊ आपण. तर डोक्याला पिना, कंबळाला छला, हातात बाजू बंद. माझ्या शेजारी बसले घालून ती. माझ्या शेजारी घालून बसली ती. आम्ही तापत सकाळी नाही का सकाळी गेल्याच्यानंतर तापत बसलोय. आणि जिथं मुलगी बसली तिच्या शेजारी तिचा मालक होता. शेजारी मला आता गावाकडे म्हणजे कसं दोघं जोडीनं बसणं चालतंय. आपल्या इकडे चालत नाही तसं म्हणजे नाही का एखाद्या आता आपली आई किंवा वडील बसले तर आपण लांब बसतो. पण तिकडे तसं चालत नाही. जवळ बसले ते चालतात. ते दोघं आणि त्यांच्याकडे बसायला काय आपलं गव्हाच्या जे काड्या निघतात का हो. त्याच्यापासून ते वळून येणून केलेले स्टूल छोटेसे नाही का बसण्यासाठी दोघं मांडी घालून बसलेत. मी सबशेल बघतोय त्या दोघाच्या मांडीवर म्हणजे हिकून बाई बसली हिकून तो बसलाय आणि ह्याच्या गुडघ्यावर दोघाच्या गुडघ्यावर ती बाई बसली. बापरे. मला दिसते ती माझ्याकडे बघते मी तिच्याकडे बघतोय. आमच्या दोघांची एकूण एकाची नजर चांगली आहे. आणि ह्या दोघाला समजू ना त्यांनी बटाटा जाळीतून काढला. आता बटाटा काढला म्हणजे साहजिकच आहे. एक तासभर बटाटा भाजण्यासाठी ठेवतोय आपण. बरोबर. सहजासहजी तुम्ही खाऊ शकत नाही बटाटा. नाही. सोच घेतला तर त्या दोघांनी काय करायचं हात घालायचा बटाटा घालायचा सोलायचा आकाश तोंडात दोघांनी संगत. बापरे. त्यांना वळ बायकोनं. मग ह्या पुण्याच्याच लक्षात नाही आलं. आता तिकडे कसं शक्यता सकाळचा नाश्ता तोच असतो. म्हणजे आपलं सगळं म्हणजे पोहे तसलं काही नाहीच. ते बटाटाच खातात ते. कोणाच्याच लक्षात येईना. मग मी ह्याला म्हणलो अरे छोडो तो कुछ दिखता है क्या कुछ क्या काय महाराज क्या काय कोयचे याच्या ते बहीण कोई पण देखतो क्या होने लगा है. त्याने बघितलं क्या होने लगा कुछ नहीं होने लगा कुछ नहीं होने लगा. अरे तो आलू निकलने लगे वैसे मुंह में डालने लगे. ही गोष्ट कमीत कमी 10 मिनिट घडली. किती मिनिट 10 मिनिट. मग सगळं नाश्ता वगैरे त्यांचा झाला. मी पण तिथं खाल्लं. फक्त तोंड वगैरे धुतलं होतं. तोंड वगैरे धुवून आपलं खाल्लं. मग मला आंघोळीला जा. मग आंघोळीला गेल्याच्या नंतर जाताना मला त्यांनी सांगितलं होतं तुम्ही कपडे काही घेऊ नका. सगळे तिथं घेतले. मग त्यांनी मला अंडरवेल पॅन्टीपासून सगळं त्यांनी नवीन तिथं घेतलं होतं. मग मी आंघोळी केली. आता चिंचाचं झाड आता सगळे आपण काही एकच घरातले आहेत. मी बॅग तर ठेवली गेले कुठं त्यांच्या हॉलमध्ये बॅग ठेवली. ती बॅग चिंचाच्या झाडाला लटकते माझी. बापरे. माझी बॅग चिंचाच्या झाडाला लटकते. पुढंच गावातलं चिंचाचं झाड. आणि मी बॅग इकडे तिकडे बघतोय. अरे छोटू बॅग किती गया अरे नाही मला बॅग किती आहे. सगळे बॅग हुडकतात. बॅग काय दिसेना माझी. बॅगच दिसेना माझी कुठं आहे काय कुठे गेली काय गेली. मग त्यांची आई म्हणली भैयाची बॅग आपका ऊपर है तुम्ही ऊपर घेऊ काय कुठं वर बॅग झाडाला. मग जी बाई बसली तर कशाचं आहे जसं मला वाटतं जुनं झाड आहे मोठं खोड आहे. ओ एक सेकंद ती बाई वर चढली बॅग काढायला. बापरे. आणि तिथे बॅग खाली घेऊन आली. झाडावरच चढली. हा झाडावर चढली ती झाडावर चढली खाली घेऊन आली. बघितलं याला म्हणलं हिला लागण झाली म्हणलं. मग माझ्यापाशी बसली. बॅग घेतली मी आंघोळ केली माझी वस्तू घातली. आता तिथं वस्तू म्हणजे धोतर पायजामा डोक्याला टोपीन गमजा होता. बसलो. जेवायला बसल्याच्या नंतर अक्षरशः तुम्हाला सांगतो जी लेडीज मला दिसत होती जी लेडीज ती मला बोलती फक्त बघ म्हणली तू आता मीच्या अंगात घुसते फक्त बघ आणि काय करत ती. अहो अक्षरशः तिच्या तोंडातून बिबी सुया त्या लेडीजच्या तोंडातून बापरे. बाहेर पडत होत्या. हां अशा बाहेर पडतात. बिबी पडतात सुये पडतात चिचुके पडतात तोंडातून तिच्या. ही सगळे लोक भिले आमच्या मुलीला काय झालंय. मुलं हे तसं मला काहीच माहीत नव्हतं. मुलं असं घडलं म्हणून तुम्हाला काहीच माहीत नव्हतं. हे झालंय कसं काय ते. ठीक आहे म्हणले आता सोल्युशन काय. मुलं घाबरू नका मी बघतो म्हणलं मी काय होतं ते बघतो मी. मग त्यांना सांगितलं आता दिवसाचं काही मी करू शकत नाही म्हणलो. आता हे जे आहे हे 1.5 फुटाचं काम आहे म्हणलं. हे 7 जण आहेत म्हणलो. कारण दिवसा यांच्यामुळे काही चालत नाही. काय ते संध्याकाळी बघतो म्हणलो मी. तर मला म्हणले मग आज आपको पैसा कितना लगेगा ये निकालने के लिए. अरे पैसे को गोली मार पहले ये लड़के ठीक होना चाहिए बाद में बाकी का देख लेंगे. तर संध्याकाळी मला वाटतं 10 10:30 वाजले. त्याला बोललं जवळ मी. जसं जवळ बोललो ना मी ती बाई अक्षरशः मला वाटतं त्यांच्या मालकाने आणि तिच्या सासूनं साक्षात अनुभव घेतला की सासूचं नवरं एका हाताने धुवून भले उंच उचललंय. बापरे. सासूला आणि ह्या हातात नवऱ्याला उचललंय. त्या बाईनं दोघाला उचललंय.
एवढी ताकद पण आली. हा ते लेडीज बाई तर अशी हम्म. काडी मुंगुनी बाई. मग मी बघितलं तिथं गेलो, आई बापरे म्हणलं असं असं झालंय म्हणलं. जवळ गेलो मी, जवळ गेलो फक्त तिच्या सासूबाईला फक्त असा हात लावला नाही. जसा हात लावला तसं तिनं खाली सोडलं, खाली सोडलं. अक्षरशः ती बाई ना तुम्हाला सांगतो आपल्या गावाकडे बघा युपीमध्ये आपण भिंतीला छोट्याशा देवळ्या बनवतो हो. दिवा लावायला, हम्म. दिवा लावायला. ती बाई त्या देवळ्यात जाऊन बसत होती, आतमध्ये एवढीशी. आतमध्ये त्यात जाऊन बसत होती ती बाई, त्या देवळीमध्ये जाऊन बसायची. मग आम्ही जिथं जाईल ना तिथनं गाई व्हायची, फॅनवर जाऊन बसायची, चालू फॅनवर वरतून हात करायचे, मैं देव आम्ही को पकडणे के लिए. आणि त्याच बाईनं जे पहिलं सांगितलं की मी जायच्या अगोदर जे त्यांचे भाचे गेले लग्नाच्या टायमिंगला, ते हिनंच केलं होतं, हिनंच केलं होतं. ठीक आहे म्हणलं एक काम करा तुम्ही पड्डेस ना, मी सांगतो ते सामान घ्या पड्डेस ना, तुम्ही सामान घेऊन या म्हणलं, जे लागेल मला ते पटपट पटपट घेऊन या. मग मला म्हणले आम्हाला इथं मेला लगता है खाली शुक्रवार को दिन, आगे मग कोई मेला ही नहीं लगता है, वो खाली मेले के दिन सामान मिलेगा, कुछ भी कहो तुम. तर ते तिथनं मला वाटतं कमीत कमी एक 150 ते 200 किलोमीटर दोघं. आणि तिथनं त्यांच्या घरापासून मेंदीपूरचा बालाजी मला माहिती असेल, हो. मेंदीपूरचा बालाजी, त्यांच्या घरापासून 1 तासावरती मेंदीपूरचा बालाजी होता, 1 तासावरती. सालासर बालाजी ना. हा मेंदीपूरचा सालासाहेब बालाजी, मोठा बालाजी ना, हो. मेंदी सालासाहेब बालाजी. हो. मग तिथं 10 वेळेस घेऊन गेलते त्या लेडीजला, पण कसं हे झालं नाही, काही सारच झालं नाही. मग त्यांना काय सामान भेटलं नाही. आता शुक्रवार यायला तर 2-3 दिवस बाकी आहेत. आता करायचं काय, तर सांज सकाळ जेवण बनवायचे चुलीवरती, आणि सगळं जेवायला म्हणजे नॅचरल सगळं संगं बसायचं. हे सगळं बसलं की जेवण वगैरे वाढायचं, जेवण बनवताना एकदम चांगलं. पण ज्यावेळेस ते ताट आमच्या पुढे ना, ते शेणातले किडे असतात का, हम्म. ते भाज्याचे किडे बनायचे अक्षरशः अख्ख्या ताटामध्ये, ऑटोमॅटिकच. ऑटोमॅटिक त्या ताटामध्ये, आणि सगळ्याला दिसायचं. तर आम्ही सगळे ओरडायचो की जेवण असं काय झालं. मग नाही का तिचा मुलगा म्हणायचा, आता असं घर म्हणजे समजा एखादा किडा पडू शकतो, बरोबर. हा. एक ते समजा 5 पडू शकतील, ते किडके लागतात ना. पण आता समजा जर कोबीची भाजी केली तर सगळ्याचे असे किडे ताटामध्ये व्हायचे, हम्म. अख्खे किडे बनायचे, ते भाजी सगळे फेकून द्यायचे. देखो महाजी ऐसा होता है. जवळजवळ त्यांच्या काळात तुम्हाला सांगतो 2 वर्षे ती घटना घडत होती. किती? 2 वर्षे. आणि नाही तिथले माणसं आले त्यांच्याकडे, नाही तिथले माणसं आले, पण काही ते सहाय्य त्यांचं झालंच नाही, झालंच नाही. आणि त्यांच्यापासून एक साधारण तुम्हाला सांगतो एक 100 ते 150 फुटावर एक नाला होता, जुना नाला. आणि त्या नाल्याच्या कडेला तुम्हाला सांगतो ही होती आपली नाल होती. नाल माहिती आहे तुम्हाला? वीर. नाल 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 म्हणजे तुम्हाला सांगतो गावाकडं बघा आपल्या जे गाईचा गोबर बनतो ना, गॅस बनवतात, हा. हां, आणि त्या गॅसच्या शेजारी जुना आडा असतो, हा. बरोबर. आणि त्या आडाला आतमधून जायला एक घर केलेलं असतं, अच्छा. हा. त्याला नाल म्हणतात. बर. हा. आणि त्या नालमध्ये ते बसायचे. याच्या कोणाच्याच लक्षात आलं नाही. तर बघितलं, सगळं गेलो तिथं, मी काढलं. म्हणजे ठीक आहे म्हणलं आता टेन्शन घेऊ नका म्हणलं, मी आलो सगळं काढतो, मी सगळं नीट होईल म्हणलं, मी होईल म्हणलं सगळं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. मग शुक्रवारचं सगळं सामान आणलं, सगळं केलं तुम्हाला सांगतो. मग त्या दिवशी घटना ज्या दिवशी मी करायला गेलो तिला काढायला, काय 1.5 एकर ऊस होता. किती? 1.5 एकर ऊस. त्या बाईनं मी ज्या दिवशी मला आता उद्या जायचं आहे मला काढायला, आदल्या दिवशी सांगितलं तिच्या नवऱ्याला की उद्या सकाळी लवकर उठ आपल्याला जायचं आहे आणि तिच्या शेतात करायचं आहे. त्या बाईनं 1.5 एकरातला ऊस फक्त अर्ध्या तासात एकटीनं काढला होता. बापरे. हाईटीला होता ऊस. हा हाईटीचा ऊस होता, 1.5 एकरातला ऊस. 1.5 एकर ऊस म्हणजे कमीत कमी तुम्हाला सांगतो 3 ट्रॅक्टर भरतात, आरामात. 3 ते 4 ट्रॅक्टर. तिनं एकटीनं ऊस काढून मोळ्या बांधून एक साईडला अख्खी थापी एकटीनं थापी लावली होती, अर्ध असत फक्त. फक्त अर्धा तासात. मग ती बघितलं, काढलं, घेतलं जवळ. मग ते जे तिच्यामध्ये आत्मा होती किंवा काय होतं ते सोडून तिचं शरीर काही थकत नव्हतं का सगळ्या गोष्टी करून? नाही नाही, फक्त तिला एकच म्हणायचं की तू नवऱ्यापाशी जायचं नाही, नवऱ्यापाशी जायचं नाही, बाकी काही कर. पण ती जवळ जाऊ देत नव्हती, नवऱ्यापाशी जाऊ देत नव्हती. अच्छा. हां, मग ते दोघांचं पुढत नसायचं. मग जवळजवळ 2 वर्ष काय सांगतो मी, दोघांचा कसलाच काय म्हणजे संबंधच नाही दोघांचा काय. मी गेलो, ते ऊस काढलेलं बघितलं, सगळं केलं. आता करायचं काय, तर मग म्हणलं तिच्या आईवडिलाला बोलवा म्हणलं होतं मी. ठीक आहे म्हणले, काय काम आहे तर बोलवा म्हणलं होतं मी. आईवडील आले. जसे आईवडील तुम्हाला सांगतो, आता त्यांचा जुना वाडा आहे, कौलांचा जुना वाडा आहे. मला वाटतं ते 5 ते 6 गुंठ्यातला जुना वाडा आहे त्यांचा. वाड्याच्या आतमध्ये पाऊल ठेवला सासू सासऱ्यानं. जसा सासू सासऱ्यानं पाऊल ठेवला
सासू सासरे मध्ये आले. अहो ते भयंकर सण असा वेगळा होता ना, आपण पायाने चालतोय, ते सासू सासरे हातावर चालत आले मध्ये. बापरे! आता त्यांच्यामध्ये काय झालं? हातावर फक्त चालत आले, म्हणजे उलटे झाले दोघंच्या दोघं. तेच ना. आणि हातावर चालत आले, आणि हातावर चालत आल्याच्या नंतर जिथं बसलोय मी प्लास्टिकची खुर्ची होती, तिथं मी मला म्हणतात, बोल, तू मला बोललेस ना, बघ किती ताकद तुझ्या हातात, माझ्यात किती ताकद ती बघ. बापरे! दोघं म्हणजे ती त्यांच्यात घुसली, तर दोघांच्या मध्ये घुसली होती ती. तर कळायचं काय म्हणलं, ठीक आहे म्हणलं, मी बोलले ना म्हणलं, ठीक आहे, तुला असं थांबायचं आहे का उलटं व्हायचं आहे, असं थांबणार आहे का उलटं थांबणार आहे, म्हणले तुला बघून घेऊ आम्ही. आता बाकीचे सगळे भेले म्हणले आता ह्याचं काय खरं नाही, म्हणले आम्हाला तर माहिती आहे, आम्ही 2-3 महाराज आणि त्या महाराजांना कॅसाला दो असं आपलं आपलं. मग तेव्हापासून कोण आलंच ना, पण 2 वर्षी त्रास करला. मग ठीक आहे म्हणलं, मी बघ काय करायचं कळतो म्हणलं मी. मग कळतो म्हणल्यास मी जे पोळीचे सासू होते का, तिला बोलवलं जवळ. म्हणलं सासूबाई इकडे या म्हणलं, आईसाहेब या म्हणलं इकडं. म्हणजे काय काम आहे, येत आहे म्हणलं 2 मिनिट. ते आल्या. मग आल्याच्या नंतर आता मला माहिती होतं की ते मला तर हानी ते पोहोचवणं असायचं. मग त्यांना सांगितलं, आता गावाकडं तुम्हाला सांगतो, जसं नेपाळ साईडला हत्या म्हणतात, तसं त्यांच्याकडे एक खट्ट्या म्हणतात, चाकू कापायचा खट्ट्या म्हणतात, ते घेऊन ये म्हणलो. आणि मला माहिती होतं आता माझा घ्यायचा जीव जाणार आहे 100%. ते आल्याच्या नंतर ते मला पकडायचेत, हातात घेतला मी तो, आणि इथं हाणून घेतला. स्वतःलाच. हां, हं. पुन्हा हां, खून आहे आता पण. मी इथं हाणून घेतला. ते हं. जसं खाली जाता आलं तसं कारण ते दोघं हाणलं, दोघंच्या दोघं खाली पडले. ते रक्ताने तर नाहलोय मी, सगळे घातले भ्यायला लागले, सगळं झालं. मग माझी विद्या ही चालूच आहे. मग माझे जाई म्हणतोय ते म्हणतोय, बोलायला चालू केलं, सगळं हे केलं चालू. तुम्हाला सांगतो, जे व्यक्ती जे राहिलं होती ती मुलगी ज्या बेडमध्ये, म्हणजे सासूच्या घरात, अक्षरशः तिच्या घरातले अख्खे कपडे जळाले, अख्खे कपडे ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिकली सगळे कपडे जळाले तुम्हाला सांगतो. पुन्हा किचनमध्ये आल्याच्या नंतर जे किचन डोवाले असतात ना, त्या किचन डोवाल्याला काही ठिकाणी अशा ठिकाणी आग लागली की जिथं काय ते बांधून ठेवलं होतं, त्याला आपण कळणी केली किंवा चिटकी केली म्हणतो बघा, ती जळालं होतं. मग ते जळाल्याच्या नंतर ती पोरगी खाली पडली, तिला उचलून आम्ही देवघरात नेलं, तिला बसवलं मी. मग जसं तिला बसवलं, कमीत कमी 15 मिनिट तुम्हाला सांगतो, माझा म्हणजे श्वासच बंद झाला माझा. कारण ज्या व्यक्तीला मी हानी पोचवली तिच्या पाठीमागं 1.5 फुट्या होता. बापरे! आणि त्या 1.5 फुट्याने माझ्या हातातल्या हे धातूच्या अंगठ्या आहेत, राशीच्या अंगठ्या आहेत, ते अंगठ्या सगळ्या गायब. आणि काढताना मला अजिबात समजलं नाही की माझं कोणतं काढतंय काय होतं, ते मला काहीच नाही समजलं. जसं तुम्हाला सांगतो, जेव्हा त्याच्या घरातलं सगळं जळून खाक झालं, टोटली सगळं खाक झालं काय, तेव्हा त्या 1.5 फुटांनी ते वस्तू आणून त्या अंगणात टाकल्या. ते वस्तू घेतल्या, गळ्यात घातल्या मी. आणि त्याला मुलं एक काम करू, आता हे सगळे राग घ्यायचे, मुलं आपल्याला एका भरणीत भरायची नाही का सगळे राग, आणि आपल्याला कॅनेला नेऊन सोडायची. मग वाहत्या पाण्यामध्ये एक गोटुडं बांधलं, एवढं गोटुडं असेल सगळं सगळ्या राखेंचंच नाही का, सगळं एक गोटुडं बांधलं आणि ते वाहत्या पाण्यात आम्ही सोडलं. ते गोटुडं काय खाली बुडणार, तरंगत होतं का? तरंगत होतं अक्षरशः. आता त्या साईडला तुम्हाला सांगतो, तुम्हाला दगड युपीला भेटणार, दगड वगैरे काय भेटत बघायला नाहीच. सगळे पांढरी माती असते, आपलं रांगोळी कशी असते सगळं तसं. मग त्यांच्या विटा बघा, विटाला होल असतात त्यांच्या. 5 विटा त्या गोटोला बांधल्या आम्ही, 5 विटा बांधून त्या पाण्यात सोडल्या आम्ही. वाहतं पाणी आपला कसा कॅमेरा असतो हो. तसल्या पाण्यात, तर ती खाली बुडणं झालं, हं. तरी बुडणं. मग तो आकाशवाड म्हणला, एक काम करा म्हणलं, आपण एक आयडिया करू, की ते एक बाबुईचं झाड होतं जुनं नाही काय, वाहून गेलं टोटल. ती झाड दोघांनी तोडलं, त्या झाडाला बांधलं आणि ते कॅनरीमध्ये टाकलं, तर ते गोटोडं काय खाली बुडणं, बापरे! ते गोटोडं बुडणं. आता कळायचं काय, कारण गोटोडं आपल्या पाण्यात भिजलं पाहिजे, जो ते भिजत नाही, ते राग थंड होत नाही, तो ही जात नाही इकडे शकते. कळायचं काय आता, म्हणजे आता कळायचं काय म्हणलं, आता ते खाली तर जाईना झाले म्हणले. ठीक आहे म्हणलं, एक काम करा म्हणलं, तुम्ही आता तुमच्या गावात कुस्तीचे पैलवान कोण आहेत त्यांना बोलवा. 3 कुस्तीचे पैलवान आले, 3 आले कुठून, कोंडामधनं, UP म्हणजे प्रतापगड आणि कोंडा, ह्याच्यामध्ये कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरचं अंतर आहे. कोंडातनं त्याच्या चुलत भावाला बोलवलं, अशी तब्येत मोठीचे मोठं. तिघांनी कपडे काढले, 3 जण ते गोटोडं खाली बुडवत होते. ते खाली जायचं पण गोटोडं खाली जात नव्हतं.
पुन्हा लक्षात आलं. म्हणलं एक काम करा म्हणलं, हे तसं नाही जमणार. पहिले घरी जा म्हणलो. कुणाला त्याचं नाव यायला म्हणलं का? म्हणलं सासूबाईचे ना तुझ्या घरी जा. आणि त्याच्या घरी तर कधी गेलो नाही मी. मला काय झालं क्या हो गए महाराज घर पे जा और जो तुम्हारा सिलाई मिशन है ना वो सिलाई मिशन के अंदर एक वस्तू रखेल है वो लेके आओ. तुम्हाला कसं कळलं ते? मला दिसलं ना ते लगेच. तर मला नाही आहे तू जा क्या बोला. आणि तिथनं काही 10-15 मिनिट घरी जायला लागत होतं. 3 दहाचं लिंबू आपलं साळव्याचे काटे त्याला बिबवा टाचण्या खाऊन ती लिंबू टाकलं होतं. जसं लिंबू आणलं तर मला सांगतो हातात घेतलं लिंबू. मी हातात घेतलं लिंबू. कमीत कमी तिथे 4 जण 2 जेंट्स 2 लेडीज केस मोकळे सोडलेले नुसता सापळा. काही नाही मा सांगायला काहीच नाही फक्त सापळा. अंगावर काटे फुटले नुसता सापळा. आमच्या पुढे नाचते तुम्ही काही केलं तरी चालेल पण हिला मी घेऊन जायचंय तुम्ही काही का. ती लिंबू हाताने फोडलं पाण्यात टाकल्या तुम्हाला सांगतो ते 3-4 जे होते आमच्यापासून नाहीशी झाले. बापरे. जसं ते खाली बुडालं का आणि मोकळं पटांगण सगळं तुम्हाला सांगतो 4 मुंगस आले. आमच्या पुढे 4 मुंगस आले. समोर दिसतेत मुंगस. आयला मग ते तिथं मुंगस कसं आलं त्या मुंगसाला ते वेगळंच काय तर बोलतात. दिसते 4 मुंगस. आम्ही बघतोय जाताना त्यांना. एक 10 मिनिटं पुढे गेलो फक्त काय त्या मुंगसाचं कुतूहल झालं. चौघाचं जागेवर बदललं. बापरे. अजून थोडं पुढे गेले थोडं ससे बनले त्याच कुत्र्यांचं. ससे बनल्याच्या नंतर शेवटला त्याने नागाचं रूप घेतलं आणि एका बिळात गेले. जसे इकडे ते बिळात घुसले का इकडे हे बाई बेशोधून खाली पडली. आणि ते राखेचं पोत होतं त्याचं ते गेलं का? गेलं की मग खाली ते लिंबू पडल्यास ते खाली गेलं ते. अच्छा. हां. पाण्यात बुडालं ते पोत ते काय. मग तिथून ते झालं सगळं. मुलं सारखे गेले मुलं ते नाग बनून ते खाली गेले. आपण घरी जाऊ मुलं चला घरी जाऊ. मी घरी जातोय. आता रस्ता चांगला माझ्या पायात बूट आहे. ॲक्शनचा 15 बूट घेतलेला. जसं पाय ठेवलं तसं माझ्या काय पायात काटे घुसायचे. तिकडे काटांची झाडं वगैरे होती का? काही नाही. जागा सगळी चांगली. जसं मी पुढं जाईल तसं पायात काटे घुसायचे. माझ्या. ते नंतर माझ्या लक्षात आलं जसं तुम्हाला सांगितलं की मी मग ती वेदा करताना खुटेला आत गेले होते की किडे पडतात म्हणून. त्याला म्हणलं जा माळ घेऊन ये मला माळ घालू दे म्हणलं. तर घरी जा दिसतोय ते जे 4 जण दिसत होते ना त्यांची साया घरी जा दिसतं माझ्या संघ होते. एकच म्हणायचे तुम्ही केलं चुकीचं केलं. हे लय चुकीचं केलं. मग मी प्रश्न विचार का तुम्ही एखाद्या गरिबाला का त्रास दिला. तुमचं अस्तित्व आहे ते तुम्ही सोडून द्यायचं. असं का केलं तुम्ही. त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की ज्या बाईला आम्ही पकडलंय तिच्याच नवऱ्यानं आमच्या बहिणीसंग लफडं केलं आणि तिला निम्यात सोडून दिलं आणि ती जेवणा वाचून आणि फक्त काय कारणा वाचून तिनं आत्महत्या केली. आम्हाला ह्याला नांदू द्यायचं नव्हतं पण तुम्ही आम्हाला मोक्ष देऊन लय मोठी चुकी केली. म्हणलं काय का असं ना माझं काम असते. इथनं जावं म्हणलं तुम्ही पहिला. इथनं जावं म्हणलं. गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी उठलो सकाळी नवरीच्या घरी गेलो. हे होते तुमचे इनोवा होते भाड्याने केलेले त्यांनी. आता गावाकडले लोक म्हणजे काय शेतकरी काय गाड्या कुठे काय नाही. इनोवा भाड्याने केलेली. मग घरातून निघताना गाडी चालूच व्हायना. गाडीत तेल टाकलं बरं तिकडून आलाय तो जाऊन आलाय. घरी सांगतो सगळ्याला की आपल्याला निघायचं इथनं आता चालवतो मी म्हणून निघायचं आपल्याला. गाडी चालू व्हायना. कसलीच गाडी चालू व्हायना. मग मला ते दृष्टांत ती जी चौघं होते का त्यांनी मला सांगितलं जवळ आम्हाला आमचा तो निवड देत नाहीच इथनं हलू देणार नाही. मग दिला नैवेद्य. हां ते निवड वगैरे आणायला लावला. ते सगळं सोडलं मी. त्या लेडीजला बोलविलं म्हणलं बाई एक काम कर तो निवड टाकून दे म्हणलं तिथं त्याशिवाय तुझ्या भावाचं लग्न होणारच नाही म्हणलं. तर मग ते निवड वगैरे आणला. मग आणल्याच्या नंतर मग तिथला गावातला एक कसाई बोललं ते कोंबडं कापल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो आता निवड द्यायचा आणि जेवण कोंबडं आपलं द्यायचं होतं पण ते त्यांच्या गावात कसं ते जेवण कोंबडं देत नाहीत. मग ठीक आहे म्हणलं तुम्ही मुंडकं कापा. मुंडकं कापलं सगळं त्याला नाही का म्हणजे निवड करण्यासाठी भाजीला हे करण्यासाठी प्लेटमध्ये घेतलं ते तुकडे करून. अक्षरचे तुकडे आहेत ना उड्या मळत चाललेत. बापरे. की कोंबड्याचे तुकडे ना उड्या मळ जिथं मी गटोडं सोडलंय का त्या गटोडे बघतो ते ताटातले तुकडे अख्खे तुम्हाला सांगतो 1.5 किलोमीटर ते उड्या मळत गेले तुकडे. ते शिजवलं नाही काय ना त्याच्यात कच्चेच तुकडे उड्या मळत गेलेत.
आणि जिथं गटोडं सोडलं का ते गोटो त्या पडलेत, तिथं पडलेत. हां, मग म्हणलं आता झालं ना सगळं, आता तुझ्या मनासारखं. आता एक काम कर म्हणलं, ह्याचं लग्न होऊ दे, काहीच करू नको म्हणलो. आता सगळं तुला निवड पाहिजे ते सगळं काय पाहिजे ते सगळं दिलंय मी, काय सगळं दिलंय. मग मी गेलो, मुलगी बघायला गेलो. घरी गेल्याच्या नंतर ती मुलगी बघितली. मग तिथं गेल्याच्या नंतर मला म्हणले, एक काम करा, आज तुम्ही हळदी कुंकू पहिला तुमच्या हाताने मुलीला लावा. ठीक आहे म्हणलं, लावतो मी. हळदी कुंकू हातात घेतलाय मी लावण्यासाठी. हळदी कुंकू हातात घेतलंय मी. जसं कुंकू घेतोय का त्याचं पाणी होतंय, कुंकू हातात घेतोय त्याचं पाणी होतंय, हळद हातात घेतो त्याचं पाणी होतंय. मग मी थोडं माझ्या मनाला यायला म्हणलो, असं माझ्या सगळं काय होतंय म्हणलं असं. नंतर पण ऐकलं, हा म्हणलो, अरे छोटू, मैं तुम्हें साथ तो इधर आया हो अभी, पर तू जो लाने का तो वो लाया नहीं. क्या हो गया गुरु जी, अरे ये तो कुछ भी नहीं साथ में अभी, जा लेके आतो फटाक से. तिथनं काय 15 मिनिट लागायचं जायला. आले ते माझ्यापाशी आले, ते माळा घातल्या तुम्हाला सांगतो. आणि जे खाली जे ते पाणी जिथं पडलं होतं का हातातून पाणी, त्या जागेवर कमीत कमी किलोभर कुंकून किलोभर हळद, त्याच जागेवर अख्खं गाव युपीतलं सगळं गाव बघायला तिथं. म्हणजे तसंच मुचका घेतला, दोन्ही हाताला घेतला, नवऱ्याला लावला काय. आणि लावल्याच्या नंतर मुलगीचे आई वडील म्हणले, आम्हाला मुलगा पसंत आहे. इकडले म्हणले, आम्हाला मुलगा पसंत आहे. मग ते झाल्याच्या नंतर मग त्यांच्यात दिवस कसा जेवायला बसले. आणि आता तिकडलं काय मला जास्त पहिल्यांदाच गेलेलो मी. म्हणजे मग हा जेवायला बसलो जेवायला. मग भाजी भाकर वाढायच्या अगोदर त्यांच्यात दिवस कसं आहे माहिती का, 500च्या 2 नोटा. कोणी का असं नाही, किती का लोक जेवायला बसवणार, त्यांच्या ताटामध्ये पहिलं ते 500च्या 2 नोटा बापरे. पहिले ते वाढायच्या. नंतर पुन्हा भाजी काय असेल ते नंतर वाढायचं. मग सगळं जेवण झाल्याच्या नंतर 5चा 10चा आणि 1चा ते खोळचा घ्यायचं, नंतर ते सगळ्याच्या ताटात टाकायचं. मग ते मला असं वाटलं म्हणलं, मी एवढं सगळं केलं, मला त्याने सगळ्या लोकात का पैसे दिलेस. नाही, मला थोडं म्हणलं, असं काय केलं म्हणलं तुम्ही. नाही हम इधर ऐसा ही है, लड़की देखने को जाओ, कुछ भी कार्यक्रम होने दो, हम दो लड़की का बाप को सबको ऐसा पैसा दे देता है. ठीक आहे म्हणलं, जाऊ दे म्हणलं. मग ते बघायला गेलो, लग्न लावलं, तुम्हाला सांगतो सगळं झालं. संध्याकाळी 3 वाजता लग्न वगैरे सगळं झालं, सगळं व्यवस्थित केलं. पण ज्या दिवशी मला तिथनं निघायचं आहे, त्या दिवशी काय हे ऑटोमॅटिक माझं हटलं. परत टाके वगैरे घातले होते आणि तेच पुढं मला जावं लागत होतं पुढं, हम्म. म्हणजे गाडीला बसायला, ट्रेनला बसायला. हे ऑटोमॅटिकली फटलं. पण ही फटल्याच्या नंतर लाल रक्त नाही पडलं, सगळं निराकलं. अरे बापरे. इथनं सगळं निराकलं माझ्यावर. मग दवाखान्यात म्हणलो टाके घालायच्यात. डॉक्टर म्हणलो, कहा टाके लगाने का है आपको, अरे काय फट गया है, असं मान कोण लावतोय, ए फट गया इधर लगा ना, अरे किधर फटा, ये सब ठीक है, ये तो सब ठीक है, तो टाका डाल के तो महीना हो गया होगा. अरे नहीं, अभी 8 दिन हो गए टाका डाला है. नहीं अब ठीक है. अरे नाही, ये क्या कोण गळणे लगा आहे. म्हणजे त्यानं फक्त मला चाणक्य असा दावला की हेतून पुढं जर युपीत यायचं असेल तर आमच्या संग कोणालाच मुलगा घ्यायचा नाही. तिथं हात जोडले, स्वामींचं नाव घेतलं, माझ्या देवाचं नाव घेतलं, सगळं चाललोय म्हणलो. मग त्याला सांगितलं, हेतून पुढं तुझ्या लग्नाला भेकडे येत नसतो, आता आलोय, शेवट चालू आहे म्हणलं. सगळ्यांना हात जोडले, बसस्टँडवर आलो. बसस्टँडवर आल्याच्या नंतर ती नववधू तिथं मला सोडायला. तर कमीत कमी त्या बसस्टँडवर एक 20 मिनिटं लागली मला. जागेवर मी तिथं बेंचवर बसलो होतो, 20 मिनिट लोक पाया पडत होते बाप. सगळ्यातले. म्हणजे आता नाही का मी चाललोय तिथनं म्हणून, हां सगळे पाया पडायला. मग सगळ्यांना झालं. मग शेवटला मग त्यांचे आई वडील होते, ते पाया पडत. म्हणलं पाया नका पडू, तुम्ही माझ्या आई वडिलासारखे आहेत. नाही म्हणले, बा तुमच्यामुळे आमचं सहाय्य झालं, आमची लेक जागेवर आली, आमच्या मुलाचं लग्न झालं काय. मग पैसे किती द्यायचे सांगा, तुमचं पाठवून देतो. मग त्यावेळेस मी एका लग्नाला 50 घेतो, कुठलाही युपीच्या वगैरे कुठला. पण त्यावेळेस ना मी काय माझ्या मनात आलं काय माहीत, मी फक्त 551 घेतले येण्या जाण्याचं तिकीट. मग त्याच्यात एवढं रमून गेलतो मी. आणि त्यांच्या गावात एक हनुमंताचं मोठं मंदिर आहे. मग ते उठणं, सकाळी शंख वाजवणं, आणि शंख माझा असा वाजायचा ना, शंख की अख्खी वस्ती घुमते, एवढा शंख आहे माझा आता मध्ये. पण शंख असा वागतो ना की जसं का आपण डॉल्बी लावली, असा माझ्या शंखाचा आवाज येतोय. फक्त 551 घेतले, जायचं त्याने मला तिकीट काढून दिलं युपीचं. पुण्यात आलो, सगळं इथलं माझं व्यवस्थित झालं. आता सगळं व्यवस्थित आहे. हां, आता सगळं व्यवस्थित आहे. आता छोटे मोठे माझ्या सगळ्या घटना घडतात. म्हणजे आता माझं तुम्हाला सांगतो, मी माझं बाकीचं काही काम नाही. माझं वेल्डिंगचं दुकान आहे, माझं कंस्ट्रक्शन आहे, ते वडील बघतात. वैष्णवी कंस्ट्रक्शन आहे, वैष्णवी फॅब्रिकेशन आहे.
वैष्णव हाऊसकीपिंग आहे, ते सगळं वडील बघतात. माझं एकच काम फक्त देवाची सेवा करणे, ज्याला अडचण आहे त्याची दूर करणे. बरं. आता तुम्ही ज्यावेळेस ते इथं कोयता मारून घेतला म्हणजे ते काय ते हां. कापूस काहीतरी मारून घेतला. हां. ते तुम्ही का मारून घेतलं? त्याच्या मागचं कारण काय होतं? हां, त्याचं कारण म्हणजे जे तुम्हाला आता सांगितलं 1.5 फुटामध्ये ते 7 जणांचा अवतार असतो. हं. आणि कुठलाही व्यक्ती असू द्या, कुठल्याही गावातला किंवा गजानन मामा किंवा स्वामी समर्थ, महाकाल कुठल्याही देवालयातला असू द्या, ते 7 जणांची एवढी ताकद असते की जवळ तुमच्या अंगाचं ब्लेड क्षोण किंवा काही त्यांना भेटत नाही, तर तुम्ही तिथनं सुखरूप निघत नाही. आणि त्यांच्या पाठीमागे 1.5 फुटामध्ये तो बसतो कुठं, जे आपलं रुईचं झाड आहे, गावाकडे रोचक म्हणतात बघा, हां, त्या झाडात बसतो तो. आणि त्यांची एवढी ताकद आहे ती रुचिक म्हणजे जी पुरुषी बाई मळते डिलिव्हरीमध्ये मळते ना, तिचा अवतार त्या रुचिकीचा तो अवतार आहे आणि तिचा भाऊ तो 1.5 फूट आहे. जवळ तुम्हाला ते जर तुमच्या पैसे कधी कुठेही जा तुम्ही, जर तुमची वस्तू गायब होत असेल किंवा चालताना तुम्हाला अंधार येते, पाय उचलत नाही, तिथं भिवू नका. जवळ जे असेल ते कुठेही हाणून घ्या, फक्त तिथं शिपडा, तुम्ही शेपमध्ये जाचाल, हं. शेपमध्ये जाचाल. हां, फक्त मला जनतेला एवढं सांगायचं की तुम्ही देवाला जर मानत असाल तर ह्या सृष्टीमध्ये भूतं आहेत, हं. हे आत्मा आहे, पण लय नाही. फक्त 3.5 पिठातले 3 आत्मा आहेत फक्त. किती? 3.5 पिठातले हं. आत्मा आहे. फक्त तुम्ही माना, अंधश्रद्धा तुम्ही तिथं मानू नका. मनावर बसून जर तुम्हाला काही विजा असेल किंवा तुमचा मुलगा असो, मुलगी असो, काही तुम्हाला काही दुखणं असेल, बाबा तुमच्या सुनबाईला काही मुलं होत नसेल, तुम्ही दवाखान्यात पैसा घालू नका. जसं दवाखान्यात बघताय तसं देवाधर्माचं पण बघा. कुठं ना कुठं अडचण असते. जसं आपण म्हणतो पितळपाठ आणि पितळदोष. हं. पितळदोष जे लागले तर तुमची अडचण होऊ शकते. किंवा एखाद्याच्या घरात तुम्हाला सांगतो वयस्कर माणूस गेला असेल, तर मी निवद दावत नाही. तुम्ही आवर्जून तुम्हाला सांगतो तुमच्या घरचे पितळ असेल, वर्ष सहज असेल, वर्षाचं निवद असेल, ते 100% द्या. नाही दिला तर तुमच्या घरात विघ्न येऊ शकतात. बरं. तर हे होते सगळे तुमचे अनुभव. हां. तर मित्रांनो, हे होते शिंदे सरांचे अनुभव आणि हे 2 अनुभव खूपच भयंकर होते आणि ते लोकांचीही सेवा करतात. तर या अनुभवातून तुम्हाला काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच जर घटना तुमच्याबरोबर पण घडल्या असतील तर तुम्ही कधीही आपलं मिस्टर टॉक्सला कॉन्टॅक्ट करू शकता. Google फॉर्मची लिंक दिलेली आहे किंवा Instagramला पण तुम्ही DM करू शकता. तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.